बुलढाणा जिल्ह्यात असलेलं प्रसिद्ध लोणार सरोवराविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। आपला ब्लॉग जो आहे तो लोणार सरोवरावर होणार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये लोणार क्रिएटर लेक असं म्हणतात। हे सरोवर आणि त्या भोवतालचा जो परिसर आहे तो भूविज्ञान, इतिहास आणि विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। या लोणार सरोवराची निर्मिती नेमकं कशी झालेली आहे आणि याची वैशिष्ट्य कोणती आहे? या सरोवराची निर्मिती सुमारे 50,000 वर्षापेक्षा पूर्वीची आहे। पृथ्वीवर एक महाकाय उल्कापिंड, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मेटेरॉइड असं म्हणतो, तो अतिशय वेगानं आदळल्यामुळं या विवराची, सरोवराची म्हणजेच क्रिएटरची निर्मिती झालेली आहे। हे जगातील एकमेव बेसॉल्टिक रॉक क्रिएटर आहे, म्हणजे बेसॉल्ट खडकामध्ये बनलेलं हे सरोवर आहे। जगभरामध्ये अशा प्रकारच्या उल्कापातामुळे बनलेली अनेक सरोवर आहेत, परंतु बेसॉल्ट खडकामध्ये बनलेलं आणि ज्यामध्ये पाण्याचं सरोवर आहे असं हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। या सरोवरामधल्या पाण्याचं स्वरूप काय आहे तर हे पाणी अत्यंत खारं आणि अल्कलाईन आहे। लिटमस पेपर आणि हळदीचा वापर करून पाण्याचा pH जर 10.7% टेस्ट करून पाहिला तर पाणी जे आहे ते लाल होतं अशी सुद्धा सांगण्यात येतं। मी काही ते करून बघितलं नाही, परंतु असं बरेचशा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। नमस्कार, आपण लोणार सरोवराच्या या ठिकाणी आलेलो आहोत। वरी आपण बघितलं असेल, वरी बारव आहे, कुंड आहे आणि या ठिकाणी नंतर या अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत। येत असताना तुम्हाला जर खाली उतरायचं असेल तर या ठिकाणी अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यापासून तुम्हाला खाली यायला रस्ता आहे। आणि इकडं बाजूला निसर्गाचं अप्रतिम असं या ठिकाणी धबधबे आहेत पाण्याचे। तुम्हाला निसर्गप्रेमी असाल तर निश्चितच लोणारला भेट द्यायला पाहिजे। या लोणार सरोवराचं वैशिष्ट्य काय आहे तर 52,000 वर्षापूर्वी उल्कापातापासून तयार झालेलं खाऱ्या पाण्याचं हे जगातलं एकमेव सरोवर आहे, जे बेसॉल्ट खडकामध्ये या ठिकाणी उल्कापातामुळे तयार झालेलं आहे। या सरोवरात मासे किंवा सामान्य जलचर प्राणी आढळत नाहीत। इथं मॅग्नेटिक बॅक्टेरिया आहे, म्हणजेच यासारखे जीवाणू या ठिकाणी आढळतात जे चुंबकीय क्षेत्राचा वापर करतात। तसंच इथं स्पिरुलिना यासारखे प्रथिनयुक्त शेवाळं मोठ्या प्रमाणावर आढळतात। गोमुख मंदिर सरोवराच्या अगदी मुखाशी, म्हणजेच आपण ज्या वेळेस लोणारला जातो आणि सरोवराच्या मुख्य गेटमधून मध्ये जातो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला गेल्या गोमुख मंदिर दिसणार आहे। सरोवराच्या अगदी मुखाशी 11व्या आणि 12व्या शतकात यादव राजांच्या काळात बांधलेले हे गोमुख मंदिर आहे। हे जे मंदिर आहे ते हेमाडपंथी शैलीमध्ये दगडाच्या इंटरलॉकिंग सिस्टीमनं बांधलं गेलेलं आहे, म्हणजेच दगडामध्ये दगड फसवून ज्याला आपण इंटरलॉकिंग सिस्टीम म्हणतो त्या पद्धतीने हे बांधण्यात आलेलं आहे। सध्या वरून खाली आलोत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर ASIचं जे क्षेत्र आहे ते संपतं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर वन्यजीव विभाग अकोला यांचं हे क्षेत्र आहे। आणि इथं खाली आल्याच्या नंतर हे मंदिर आहे, हे साधारणतः 11व्या ते 14व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर असावं। देवगिरी, यादव आणि मराठा वेगवेगळ्या राजवटीच्या नंतर इथला जो इतिहास आहे, एकतर हे मंदिरं त्या राजवटीमध्ये विविध राजवटीमध्ये बांधली गेली असावीत किंवा त्या राजवटीच्या कालखंडामध्ये या मंदिराचं संरक्षण आणि जतन झालेलं आहे। हे जे मंदिर आहे हे वास्तुकलेचा एक अभूतपूर्व नमुना आहे। इसवी सन 11व्या ते 14व्या शतकादरम्यान हे बांधलेलं असू शकतं। आणि हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराचा उत्कृष्ट कलाकृती, या मंदिरावर वास्तुकलेचा एक अभूतपूर्व नमुना आहे। यांच्या खांबावर बारीक असं रेखीव काम आहे आणि समोर नंदी आहे आणि पलीकडं महादेवाची पिंड आहे, म्हणजेच हे मंदिर महादेवाचं आहे। आणि बाजूला या ठिकाणी मंदिर जे आहे हे प्रचंड मोठं मंदिर असणार आहे एकेकाळी। आणि या मंदिराचे अवशेष म्हणजेच आपण बघू शकतो की बाजूला दगडं पडलेली आहेत या ठिकाणी मंदिराच्या सभोवताली। मंदिराच्या मध्ये जाणार आहोत, मंदिराचा मधला भाग जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंदिर जे आहे ते प्राचीन जुनं दिसतंय आणि अभूतपूर्व कलाकृती या ठिकाणी आहे। मंदिराच्या परिसरामध्ये आजूबाजूला हे मंदिर एकेकाळी भव्य असणार आहे, परंतु याचे दगडसुद्धा पडलेले आहेत, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। आणि जवळ आल्याच्यानंतर हे मंदिर कसं दिसतं हे आपण या मंदिराच्या परिसरामध्ये एक बारव आहे आणि तिथल्या गोमुखातून गोड पाण्याचा प्रवाह अखंडपणे वाहत राहतो, जो कधीही बंद होत नाही असं सांगितलं जातं।
लोणार वन्यजीव अभयारण्यामध्ये हे सरोवर आहे. हा संपूर्ण परिसर अभयारण्य आणि रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. इथं विविध प्रकारच्या पक्षी आणि सुमारे 160 प्रजाती आणि सरपटणारे प्राणी वनस्पती आढळतात. चलून चलून 2-3 वेळेस बोटाची लेससुद्धा निघालेली आहे. तसाच बूट होता आणि आत्ता लेस बांधलेली आहे. आणि आणखीन लोणारचा जो मेन व्ह्यू पॉईंट आहे तो इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर बाकी आहे आणि आता आपण तिकडे जाणार आहोत. सरोवराच्या मध्ये काय आहे तर मंदिर अत्यंत सुंदर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराची स्टोरी काय आहे तर पौराणिक कथानुसार लोणासूर नावाच्या राक्षसाच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्याचा वध केलेला होता आणि सरोवराचं खारं आणि लालसर होणारं पाणी हे त्या राक्षसाच्या रक्ताचं प्रतीक मानलं जातं अशी आख्यायिका आहे किंवा अशा प्रकारची पौराणिक कथा आहे. हे मंदिर खजुराहो मंदिराच्या स्थापत्यशैलीवर आधारित असून त्यावर विष्णुदेवाच्या विविध लीला, रासलीला व राक्षसवध कोरलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या सगळ्यामधून निष्कर्ष काय निघतो तर लोणार हे भौगोलिक, ऐतिहासिक आणि खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आणि अद्भुत ठिकाण आहे, जे जवळजवळ 2 ते 4 किलोमीटरच्या परिघामध्ये पसरलेलं आहे. पाणी प्यायला आलो. बरंचसं खाली आलेलो आहे. मुख्य गेट जे आहे तिथून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर खाली आलेलो आहे आणि तरीसुद्धा लोणार सरोवर जे आहे ते आणखीन आलेलं नाही आहे. 2-3 मंदिरं बघितलेली आहेत आणि आत्ता या ठिकाणी पाणी पिण्यासाठी हे वन्य विभागाचं जे कार्यालय आहे या ठिकाणी पाणी प्यायला थांबलेलो आहोत. मुख्य गेटपासून जे आहे ते सरोवर खूप लांब आहे. आता आपण सध्या या ठिकाणाहून जात आहोत. वरी आपण एक मंदिर बघितलेलं आहे आणि या मंदिराकडून पुन्हा आपण एकदा सरोवराकडे जात आहोत. जे लोणारचं सरोवर आहे तिकडे आपण जात आहोत. या सरोवराकडे जात असताना एक अनुभव येतो की डोंगर दऱ्यामध्ये हे सरोवर तुम्हाला इथून जात असताना घनदाट जंगलामधून गेल्यासारखा अनुभव येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येतात त्यावेळेस इथली झाडं जी आहेत ती झाडंसुद्धा खूप हिरवी झालेली असतात आणि या ठिकाणाहून जाताना तुम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या सरोवराचा शोध कसा लागलेला होता, याची माहिती कशी झाली की हे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. तर आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये जसं की स्कंद पुराण आणि पद्मपुराण या सरोवराचा विराजित तीर्थ किंवा लोणार तीर्थ म्हणून उल्लेख आढळतो. पौराणिक संदर्भ काय आहेत तर आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये जसं की स्कंद पुराण, पद्मपुराण सरोवराच्या विराज तीर्थ किंवा लोणार तीर्थ म्हणून त्यामध्ये उल्लेख आढळतात. ऐतिहासिक दस्तावेज काय आहेत तर मुघल काळातील सम्राट अकबराच्या दरबारातील इतिहासकार अबुल फजल यानं आईन-ए-अकबरी 1598 या ग्रंथामध्ये या सरोवराचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तिथं काच आणि साबुदाणा क्षार तयार करण्याचे कारखाने होते अशी त्याच्यामध्ये नोंद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्थानिक लोकांना हे सरोवर त्या काळामध्ये माहीत होतं का किंवा पूर्वीपासून माहीत आहे का तर हो, सर्वांना हे सरोवर पूर्वीपासून माहीत आहे. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे जगासमोर कधी आलं, याची खरी माहिती मिळायला कधी सुरुवात झाली तर आधुनिक जगाला लागलेला शोध हा ज्याप्रमाणे अजिंठ्याच्या केव्स आहेत, अजिंठ्याच्या लेण्या आहेत, जे जॉन्स थॉमस यांनी शोधलेल्या होत्या, अगदी त्याचप्रमाणे ब्रिटिश काळामध्ये आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने या सरोवराची नोंद एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेली आहे. जे.ई. अलेक्झांडर यांनी 1823 जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी या भागातून प्रवास करत असताना त्यांना हे अद्भुत सरोवराचा त्यांनी पाहिलं आणि त्यांनी या विवराची म्हणजेच क्रिएटर सरोवराची आणि तिथल्या खाऱ्या पाण्याची पाहणी केली. या सरोवराचं वेगळेपण पाहून त्यांनी ब्रिटिश सरकारला आणि भौगोलिक संस्थांना या सरोवराची माहिती दिली. यानंतर जागतिक स्तरावर जगभरामध्ये या सरोवराची चर्चा सुरू झालेली होती. हे सरोवर नेमकं कसं बनलं याचा शोध घ्यायला सुरुवात झाली आणि तिथून पुढं शास्त्रीय शोध सुरुवात झाला. सुरुवातीला अनेक वर्ष शास्त्रज्ञांचा असा गैरसमज होता की हे एखाद्या ज्वालामुखीचं म्हणजेच व्हॉल्कलाईन क्रिएटर असावं, म्हणजेच पृथ्वीच्या खालचा एखादा ज्वालामुखी बाहेर पडला आणि त्यातून हे तयार झालेलं क्रिएटर असावं असं
ऑल्कॅनिक क्रिएटर असावा असा समज होता, परंतु या भागातील खडक बेसॉल्ट ज्वालामुखीपासून बनलेला आहे. परंतु 20व्या शतकाच्या उत्तरार्ध झालेल्या संशोधनानं हा जो पूर्वीचा समज होता किंवा गैरसमज होता तो पूर्णपणे बदललेला आहे. उल्कापाताचा शोध शास्त्रज्ञांच्या सरोवराच्या परिसरात मॅस्केलिनाइट नावाचा एक काच सदस्य म्हणजे काचासारखा दिसणारा पदार्थ सापडला. धड तो काचही नाही आणि दगडही नाही अशा प्रकारचा तो पदार्थ आहे. हा पदार्थ केवळ अत्यंत तीव्र गतीनं आणि दबावाने होणाऱ्या उल्कापातामुळेच तयार होऊ शकतो, ज्वालामुखीमुळे नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला. आणि साधारणत 52,000 वर्षापूर्वी अंतराळातून एक प्रचंड मोठा मेट्रोराईट, ज्याला आपण मराठीमध्ये उल्का म्हणतो, ती प्रति घंटा म्हणजे ताशी 90,000 किलोमीटरच्या वेगानं पृथ्वीवर आदळली. आणि या प्रचंड वेगानं आदळल्यामुळे या ठिकाणी हे सरोवर विवर जे आहे क्रिएटर, ज्याला आपण म्हणतो आज लोणार सरोवर म्हणून आपण त्याला ओळखतो, हे तयार झालं. लोणार सरोवर हे जगातील एकमेव असं सरोवर आहे जे बेसॉल्ट खडकावर म्हणजेच उल्का अपघातामुळे तयार झालेलं आहे. आणि त्याचं पाणी अत्यंत क्षारीय आहे, अल्कलाईन आहे, खारं आहे. म्हणूनच जगभरातले आपला लोणारचा ब्लॉग जो आहे तो संपलेला आहे. आपण लोणार जे आहे हे या ठिकाणी हे लोणारचं सरोवर आहे. आणि आता आपण या ठिकाणाहून निघणार आहोत. जवळजवळ मुख्य गेटापासून 3 ते 4 किलोमीटर चालल्याच्या नंतर हा लोणार सरोवर या ठिकाणी येतं. मध्ये वाटामध्ये महादेवाची काही पुरातन मंदिरं 11व्या आणि 14व्या शतकातली मंदिरं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आता आपण हा व्लॉग संपलेला आहे. आपण आता घराकडं परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तुम्हाला लोणार सरोवर परत एकदा दाखवतो. हे आहे लोणार सरोवर. हा लोणार सरोवराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही बदल असतील तर ते देखील तुम्ही सुचवू शकता. लोणार सरोवर जे जगातील एकमेव असं सरोवर आहे जे उल्कापातामुळे झालेलं आहे, परंतु हे जे पाणी आहे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि या ठिकाणी बघायला जगभरातून लाखो पर्यटक वर्षाच्या शेवटी या ठिकाणी येत असतात. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. हे मुख्य गेट आहे लोणार सरोवराचं, म्हणजेच इथून आपण खाली गेलतो आणि आता वापस आलेलो आहोत. इथून खाली जायला ह्या अशा पायऱ्या आहेत. आणि लोणार सरोवर बघून आपण आता परतीच्या प्रवासाला वापस आलेलो आहोत. वापस जात आहोत. हा एक इथं हे पाणी पडतं आणि इथून